प्रेक्षको नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण रांगडा कांदा रोपवाटिका आणि लागवड तंत्रज्ञान या विषयावरती चर्चा करणार आहोत. रांगडा हंगामामध्ये कांद्याची लागवड कशी केली जाते, त्याची रोपवाटिका कशा पद्धतीने तयार केली पाहिजे, ते करत असताना काय काळजी घेणं गरजेचं आहे, बियाणं कशी निवडायची, त्याची लागवड कशी करायची, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत डॉक्टर राजीव काळे, जे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कृषी विस्तार विभाग, कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. सर, तुमचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्ते. रांगडा जो कांद्याचा हंगाम आहे तो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुरू होतो. त्याच्यासाठी जमीन निवडणं, बियाणं निवडणं आणि त्याची जी बीज प्रक्रिया करणं आहे, हे काय काळजी घेणं गरजेचं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये? रांगडा हंगाम जो चालू होतो, रोपवाटिका साधारणपणे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये त्याची टाकली जाते. ऑक्टोबरमध्ये त्याची पुनर्लागवड केली जाते आणि डिसेंबर जानेवारीमध्ये त्याची काढणी केली जाते. याचं महत्त्व असं की कांदा जो चाळीमध्ये आता साठवणूक केलेला आहे तो कांदा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येतो. खरीप कांदासुद्धा नोव्हेंबरमध्ये काढला जातो. त्याच्यानंतर रब्बी हंगाम जो आहे तो सर्वात मोठा असतो, तो एप्रिलमध्ये काढला जातो. तर याच्या दरम्यान जो कालावधीचा गॅप पडतो आहे, त्याच्यामध्ये कांदे उपलब्ध होत नाही मार्केटमध्ये यायला, तर हा जो गॅप आहे तो हा रांगडा हंगाम भरून काढतो. म्हणून हा एक डिसेंबर जानेवारीमध्ये येणारा कांदा मार्केटमध्ये वर्षभर कांदा पुरवठा करण्यासाठी हा महत्त्वाचा आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपण त्याची रोपवाटिका टाकतो, तर त्यावेळी सर्वात महत्त्वाची जी बाब आहे तर ती जमीन कशी निवडावी, त्याला थोडीशी उताराची, पाण्याचा निचरा असणारी जमीन निवडावी. आणि ज्यावेळी बियाणं आपण निवड करतो लागवडीसाठी, तर हंगामनिहाय बियाण्याची निवड करावी. कुठले वाण ह्या रांगडा हंगामासाठी सोयीचे आहेत, तर त्याच्यासाठी कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, तर त्यांनी भीमाशक्ती हा खूप चांगला वाण आहे रांगडा हंगामासाठी. याची टिकवण क्षमता सुद्धा चांगली आहे. आणि या व्यतिरिक्त भीमाराज, भीमा रेड हे सुद्धा वाण रांगडा हंगामासाठी उपयुक्त आहे. या पलीकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले समर्थ हा वाण विकसित केलेला आहे, कमी कालावधीमध्ये येतो. NHRDF नाशिक आहे, त्यांनी LR883 हा वाण विकसित केला आहे कमी कालावधीचा. तर हे वाण या हंगामासाठी उपयुक्त आहे. एकदा आपण वाण निवडला की तो जमिनीत टाकण्यापूर्वी काय काळजी घेतली गेली पाहिजे, त्याची बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे? कृषी विद्यापीठ संशोधन केंद्राचं याचं सर्टिफाईड बियाणं असतं, परंतु जे आपण बाजारातून विकत घेतो बियाणं, तर त्याची उगवण क्षमता आपल्याला प्रथमतः खात्रीशीर तपासणी केली पाहिजे. त्याची उगवण क्षमता चाचणीसाठी कुठल्याही प्रयोगशाळेची आवश्यकता नाही आहे. शेतकरी आपल्या घरी सुद्धा ओला कपडा किंवा ओला पेपर, कागद घेऊन तर त्याच्यावरती 100 बियाण्याचे दाणे मोजून ठराविक अंतरावरती समान अंतरावरती पसरून ठेवले आणि 7-8 दिवस त्याला ओलावा राहील इतके पाणी दिवसातून 3-4 वेळा शिंपडले की त्याला 7-8 दिवसात चांगले कोंब येऊन ते बोटाच्या आकाराचे, लांबीचे एवढे 2-3 सेंटीमीटरचे ते कोंब तयार होतात. तर 100 दाण्यांपैकी किती बियाणं उगवलंय तर त्याच्यानुसार त्याची उगवण क्षमता ठरते. 100 दाण्यांपैकी जर 80 बियाणं उगवलं असेल त्याच्यातले दाणे, तर ते 80% त्याची उगवण क्षमता आहे. अशा पद्धतीने उगवण क्षमता चेक करा. आणि ज्यावेळेस बियाणं टाकायचंय तर त्याच्या आधी बीज प्रक्रिया करणं फार महत्वाचं आहे. कारण बीजजनित किंवा मातीजनित असे रोग असतात, बुरशीजन्य रोग, तर ते बियाण्यावरती काही प्रमाणात आढळतात किंवा मातीतही आढळतात. ज्यावेळेस आपण बीज प्रक्रिया करतो तर त्याच्यासाठी आपण रासायनिक जर प्रक्रिया केली तर कार्बेंडेझिम किंवा कॅप्टन असेल, थिरम असेल, हे 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात वापरायचे. किंवा जर तुम्ही जैविक बुरशीनाशक वापरणार असाल तर ट्रायकोडर्मा हा
10 ते 15 ग्रॅम प्रति किलो इतक्या प्रमाणात त्याला चोळायचं आहे. चोळताना सुरुवातीला बियांवरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्याला हे सांगितलेल्या प्रमाणात ते आपल्याला वापरायचे, चोळायचे आणि सावलीत सुकून नंतर ते बियाणं आपल्याला रोपवाटिकेमध्ये टाकण्यासाठी वापरायचं आहे. एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या हेक्टरमध्ये कांदा लागवड करायची असेल तर मग ह्याची रोपवाटिका रांगडा हंगामामध्ये कशी पद्धतीने केली पाहिजे? साधारणपणे 1 हेक्टर कांदा जर लावायचा असेल तर त्याच्यासाठी 5 ते 6 गुंठे जमीन रोपवाटिकेसाठी लागते आणि 5 ते 7 किलो बियाणं आपल्याला रोपवाटिकेसाठी लागतं 1 हेक्टर कांदा लागवडीसाठी. तर ज्यावेळी आपण शेत तयार करतोय, जमीन तयार करतोय, तर शक्यतो रोपवाटिका ही उंच गादी वाफ्यावरतीच करावी. मग तो 4 फूट रुंद असा गादी वाफा, 15 सेंटीमीटर उंच आणि सोयीनुसार 10 मीटर पर्यंत त्याची लांबी असावी. आणि ज्यावेळी आपल्याला रोपवाटिकेमध्ये पाण्याचं नियोजन करायचं तर ठिबक किंवा तुषार सिंचन असेल तर फार चांगल्या पद्धतीने रोपवाटिकेचं नियोजन करता येऊ शकतं. ठिबक जर वापरत असाल तर त्याच्यावरती 2 लॅटरल आपल्याला एका गादी वाफ्यावरती वापरायच्यात. त्याला 30 ते 40 सेंटीमीटरच्या अंतरावरती ड्रिपर ठेवायचे. ज्यावेळेस बियाणं त्या गादी वाफ्यांवर टाकायचंय तर ते 5 सेंटीमीटर अंतरावरती खुरप्याच्या साहाय्याने ओळी रेषा तयार करायच्यात आणि त्याच्यामध्ये चिमटीच्या साहाय्याने जे बीज प्रक्रिया केलेलं बियाणं आहे तर ते आपल्याला टाकायचे. याचा फायदा असा होतो की कांद्याच्या रोपवाटिकेमध्ये आपल्याला तणाचं नियंत्रण करणं फार जिकरीचं आहे. तर त्याच्यासाठी जो मधला स्पेस असतो तो आपल्याला तण उपटण्यासाठी वापरता येतो. कांद्याच्या ज्या रोपवाटिका आहेत त्याच्यावरती जर काही किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव झाला तर त्याचं व्यवस्थापन कसं करतात? मर रोग जर होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मँकोझेप आणि मेटॅलॅक्झिल याचं जे मिश्रण येतं तर ते आपल्याला वापरायचं 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये. आपण त्याला आळवणी सुद्धा करू शकतो, पाण्याद्वारे ते आपल्याला हे करायचं. जर पावसाचं प्रमाण जास्त झालं, सतत ओलावा राहिला तर मर रोगाचं प्रमाण वाढतं पाऊस जास्त असेल तर. आणि पीळ रोग किंवा अँथ्रॅकनोज, शेतकरी पीळ रोग म्हणतात किंवा आकडी येणं म्हणतात, तर तो अँथ्रॅकनोज हा कोलॅटोट्रायकम नावाच्या बुरशीमुळे होतो. तो सुद्धा आपल्याला नर्सरीमध्ये पाहायला मिळतो. तर त्याच्यासाठी सुद्धा बीज प्रक्रिया केली तर याच्यावरती बऱ्याचशा प्रमाणात नियंत्रण मिळतं. परंतु याच्यात जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला शेणखतात सुद्धा ट्रायकोडर्मा वापरू शकतो आपण आणि त्याच्यामुळं मातीतून जी बुरशी तयार होते त्याच्यावरती अटकाव येतो. किंवा मग आपण याच्यासाठी बुरशीनाशक जी आहेत, कार्बेंडेझिम असेल, हेक्झाकोनाझोल असेल, प्रॉपिकोनाझोल असेल, ते सुद्धा वापरू शकतो. किंवा मेटिराम नवीन मॉलिक्यूल आले ते सुद्धा आपण याच्यासाठी वापरू शकतो. कांद्याची जी रोपं तयार झाली आणि त्याची पुनर्लागवड करण्यासाठी काय काळजी घेतली गेली पाहिजे? तर साधारणपणे नर्सरी एक 45 दिवसाची झाली की ती पुनर्लागवडीला तयार होते. नर्सरीचा कालावधी याच्यापेक्षा जास्त नसावा, 45 ते 50 दिवसाच्या पेक्षा जास्त नसावा. त्याची जर गाठ मोठी तयार झाली तर पुन्हा कांदा पोसत नाही. 45 दिवसानंतर ज्यावेळेस आपल्याला पुनर्लागवड करायची तर 2 ते 3 दिवस आधी एकदा पाणी दिलं पाहिजे. जमीन थोडीशी ओली भुसभुशीत झाली की रोपे उपटायला सहज होतात आणि त्याच्या मुळांना इजा होत नाही. अशी मुळं उपटल्यानंतर त्याचा शेंड्याकडचा 1/3 भाग आहे तो कापला गेला पाहिजे. शेंड्यावरती जे शेंडे जर जळाले असतील तर त्याच्यावरती बुरशीची वाढ होते, म्हणून 1/3 भाग आपण कापून घ्यायचा. आणि मुळांवरती जमिनीची जी बुरशी आहे जर रोपवाटिकेमध्ये असेल तर ती लागते. किंवा मग आपण पुनर्लागवड करताना शेतामध्ये जी बुरशी आहे तर ती सर्वात प्रथम मुळांवरती अटॅक करते. म्हणून मुळांना आपण प्रक्रिया केली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण कार्बेंडेझिम 1 ग्रॅम प्रति लिटर आणि कार्बोसल्फान 1 मिली प्रति लिटर किंवा 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात जर घेतलं तर ती जी मुळं आहेत ती 1 ते 2 तास त्या द्रावणामध्ये बुडवायची. त्याच्यासाठी ज्यावेळी आपण वाफा उपटतोय तर त्यावेळी एक प्लास्टिकचा कागद आथरून एक त्याच्यामध्ये जर पाणी साठवलं थोडंसं आणि अंदाजे 1 ग्रॅम कार्बेंडेझिम 2 मिली कार्बोसल्फान याचं द्रावण त्याच्यात बनवलं, ज्या जुड्या आपण उपटतोय तर त्या अशा त्याच्यामध्ये ठेवून द्यायच्यात. फक्त 1-2 तास त्याला भिजल्यानंतर मग त्याची पुनर्लागवड करायची. रान बांधणी करताना आपण या हंगामात शक्यतो शेतकरी ठिबक सिंचन किंवा जर तुषार सिंचन वापरणार असेल तर त्याला बेडची तयारी करावी लागते. मग त्याला एक 15 सेंटीमीटर उंचीचे 4 फूट रुंदीचे आणि सोयीनुसार 60 मीटर पर्यंत लांबीचे आपण बेड तयार करू शकतो गादी वाफे. तर ज्यावेळेस पुनर्लागवड करतो तर त्यावेळेस आपल्याला 10 बाय 15 किंवा 10 बाय 12 सेंटीमीटर एवढं अंतर आपल्याला
ठेवून तो कांद्याची लागवड करायची. अशा पद्धतीने जर कांद्याची लागवड केली गादी वाफ्यावरती तर चांगल्या पद्धतीचं आपल्याला उत्पादन रांगडा हंगामामध्ये मिळू शकतं. ज्यावेळी पाण्याचं प्रमाण कमी असतं त्यावेळी कांदा लागवड करत असताना काय काळजी घेतली गेली पाहिजे, त्याचं परत पाण्याचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे? खरं तर आताची जी परिस्थिती आहे तर त्याच्यात पाऊस फार कमी आहे आणि अशा वेळी विहिरींना किंवा बोरवेलला पाणीच नाही आहे. ज्या ठिकाणी डॅम असतील कालवे असतील त्याच ठिकाणी काही प्रमाणात पाणी आहे, पण पर्जन्यमान एवढं कमी आहे की विहिरींना पाणी नाही. अशा वेळी जर आपल्याला कांद्याचं उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर सुरुवातीपासून काळजी घ्यायला पाहिजे. मग त्याच्यात आपण जे वाण निवडतोय ते काही वाण कमी कालावधीचे आहे, जसं फुले समर्थ असेल, LR83 असेल, तर ह्या व्हरायटी तुमच्या 80 ते 90 दिवसाच्या दरम्यान निघतात. म्हणून 3 महिन्याच्या पेक्षाही कमी कालावधीत त्या निघतात. असे वाण आपल्याला निवडले पाहिजेत. त्याच्यानंतर पाण्याचं जे नियोजन करायचे तर त्याच्यासाठी आपण ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाचा जर वापर केला तर तो आपल्याला फायदेशीर ठरतो. तुषार सिंचनामध्ये जर आपण गादी वाफ्यावरती 2 लॅटरल टाकल्या आणि जो ड्रिपर आपण बसवणार आहे 30 ते 40 सेंटीमीटर अंतरावरती ते ड्रिपर बसवले तर त्याद्वारे आपण 2 ते 3-4 दिवसाच्या अंतरावरती, कारण कांद्याची जी रोपांची जी मुळं आहेत तर ती 10 ते 15 सेंटीमीटर पेक्षा खोल जात नाहीत आणि तेवढ्याच जमिनीच्या भागामध्ये आपल्याला ओलावा पाहिजे, त्याच जमिनीच्या भागामध्ये खताचं प्रमाण पाहिजे. त्यामुळं आपण जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी पूर्ण जमिनीला न देता पिकांच्या मुळाला फक्त दिलं तर त्या पद्धतीतून कमी पाण्यामधून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन 30 ते 40% पर्यंत पाण्याची बचत होते आणि 20 ते 30% उत्पादन सुद्धा आपल्या ठिबक सिंचनामधून आपलं वाढतं. या व्यतिरिक्त आपल्याला जे विद्राव्य खतं आहेत, पाण्यात विरघळणारी खतं आहेत, ती सुद्धा ह्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्याला देता येते. खतं असतील किंवा सूक्ष्म जी द्रव्य असतील याची कितपत आवश्यकता असते आणि त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे? खत किती पाहिजे? मग त्याच्यासाठी 110 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 60 किलो पालाश आणि 30 किलो सल्फर. कांद्याला जो तिखटपणा आहे तो सल्फरमुळे आहे, म्हणून सल्फरचा सुद्धा याला वापर आपल्याला जास्त करावा लागतो. या प्रमाणात आपल्याला द्यायचे, परंतु पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार खताची गरज असते. मग सुरुवातीच्या 2 महिन्यात कांद्याच्या पातीची वाढ होते, म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते, तर त्यावेळी आपल्याला नत्राची आवश्यकता जास्त असते. म्हणून ज्यावेळेस आपण कांदा लागवड करतो त्यावेळी बेसल डोस देताना आपण 1/3 नत्र, 40 किलो स्फुरद, 60 किलो पालाश आणि 30 किलो सल्फर हा बेसल डोस द्यायचा लागवडीच्या वेळीच. कारण नत्र लवकर पाण्यात विरघळतं, लवकर मुळांना मिळतं आणि लवकर पिकाला लागू होतं. तसंच ते लवकर पाण्याद्वारे सुद्धा वाहून जातं. म्हणून एकदम दिलं तर ते लवकर संपून नाही जाईल. मग त्याला 3-4 भागात आपल्याला विभागून द्यायचे. मग 1/3 भाग आपल्याला लागवडीच्या वेळी द्यायचा आहे. उरलेला जो डोस आहे तो आपल्याला 3 भागात, म्हणजे 15व्या दिवशी, 30व्या दिवशी आणि 45व्या दिवशी आपल्याला 3 भागात उरलेलं नत्र द्यायचंय. पोटॅश आणि फॉस्फरस आहे, लेट विरघळतं, लेट पिकाला लागू होतं आणि त्याची गरजही उशिरा असते मुळांच्या वाढीसाठी, खोडाच्या आणि कंदाच्या वाढीसाठी. आणि रोगावरती आपल्याला थोडंसं नियंत्रण करण्यासाठी, प्रतिरोधक क्षमता आपली पिकाची ती वाढण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता असते. शेणखत म्हणा किंवा सेंद्रिय खत याचा वापर करू शकतात. याचा सुद्धा वापर आपल्याला कमीत कमी 5 टन सेंद्रिय खत चांगलं कुजलेलं आणि त्याच्यात ट्रायकोडर्मा हा 1.25 किलो ट्रायकोडर्मा प्रति हेक्टरी आपल्याला चांगल्या 5 टन कुजलेल्या शेणखतात वापरायचा आहे. त्याचा सुद्धा उपयोग आपल्याला रोगांच्या नियंत्रणासाठी होतो. नत्रयुक्त खत 2 महिन्याच्या आतमध्ये वापरायचे. 2 महिन्याच्या पुढे जर नत्रयुक्त खत आपण जास्त दिलं तर त्याचा परिणाम कांद्याच्या माना जाड होतात, कांद्याची पात माजते आणि कांद्यावरती रोगही जास्त प्रमाणात येऊ शकतात. त्याच्यानंतर जी टिकवण क्षमता आहे कांद्याची ती कमी होते. म्हणून 2 महिन्याच्या आतमध्ये नत्राचा वापर. जो पोटॅश आहे तर पोटॅश कांदा पोसण्यासाठी, फुगवणीसाठी चांगला उपयोगी ठरतो आणि टिकवण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतो. म्हणून 60-70 दिवसांनी एखादं विद्राव्य पोटॅश जे आहे तर ते आपण 0.050 जरी आपण दिलं तरी त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. आजकाल शेणखत किंवा सेंद्रिय खतांची मात्रा कमी झालेली आहे, कमी प्रमाणात शेतकरी वापरतात, तर त्याच्यामुळे मायक्रोन्यूट्रिएंट जे त्याच्याद्वारे मिळत होते तर ते कमी झाले.
मायक्रोन्यूट्रंटच्या कमतरतेमुळे सुद्धा कांद्याची गुणवत्ता, पिकाचा जोम हा कमी होऊ शकतो. म्हणून त्याच्यासाठी एक मायक्रोन्यूट्रंटचं मिक्सचर आहे, तर ते 30व्या, 45व्या आणि 60व्या दिवशी आपल्याला देणं गरजेचं आहे. तर त्याने सुद्धा कांद्याची गुणवत्ता चांगल्या पद्धतीने वाढते. कांदा पिकामध्ये तण ज्यावेळी येतं त्याचं नियंत्रण कसं करायला पाहिजे? रोपवाटिकेत सुद्धा आपण उगवणीपूर्वी जे तणनाशक आहे, म्हणजे तण उगवणीपूर्वी वापरायचं, तर ते ऑक्सिफ्लोरोफेन हे 1.5 ते 2 मिली प्रति लिटर किंवा पेंडेमिथिलिन 3.5 ते 4 मिली प्रति लिटर एवढ्या प्रमाणात आपण जर कांद्याचं रोपवाटिकेत बियाणं टाकण्याच्या वेळी वापरलं आणि त्याला ओलावा दिला तर चांगल्या पद्धतीचं तण नियंत्रण होतं. इव्हन कांदा लागवडीच्या वेळी सुद्धा आपल्याला ऑक्सिफ्लोरोफिन आणि पेंडेमिथिलिन याचा जरी वापर केला तरी पण आपल्याला 1 महिनाभर कांद्याच्या तणांपासून मुक्ती मिळते. आणि 1 महिन्यानंतर आपण 1.25 महिन्यांनी किंवा 1.5 महिन्यांनी एक हाताने खुरपणी केली तर त्याचा परिणाम कांद्याच्या वाढीवरती आणि उत्पादनावरती चांगल्या पद्धतीने होतो. कांद्याच्या ज्या पिकावरती किडी कुठल्या पडतात किंवा रोग कुठले येतात आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायला हवं? कांद्याच्या ज्या मुख्य पिकामध्ये तर ज्यावेळेस उष्ण हवामान वाढतं, ढगाळ वातावरण तयार होतं, दमटपणा वाढतो, त्यावेळेस थ्रिप्स म्हणजे फुलकिड्यांचा अटॅक वाढतो. ही सर्वात महत्त्वाची कीड आहे. याचं जर प्रमाण प्रत्येक जर आपण कांद्याचं रोप किंवा कांदा चेक केला तर त्याच्या पानांच्या मध्यभागी, ज्या बेचक्यांमध्ये 2 पानांच्या मध्यभागी, तिथं ते थ्रिप्स, तपकिरी रंगाचे थ्रिप्स छोटे छोटे आपल्याला पाहायला मिळतात. याचं प्रमाण जर 25 थ्रिप्स एका रोपावरती आपल्याला आढळले तर ती धोक्याची पातळी ओलांडली असं समजावं. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याचा नियंत्रण करता येतं. जर आपण नैसर्गिकरित्या जर करायचं असेल, कारण थ्रिप्स अशी कीड आहे की ती वेगवेगळ्या पिकांवरती जगते. मग ज्यावेळेस कांद्याच्या तुमच्या ज्या शेतावरच्या आजूबाजूला दुसरी पिकं असतील त्या पिकांवरची ती कीड इकडे येऊ शकते. मग हे जर रोखायचं असेल तर कांद्याच्या प्लॉटच्या 4ही बाजूला मक्याची एक ओळ किंवा 2-2 ओळी मक्याच्या आणि त्याच्या आतमध्ये एक गव्हाची ओळ जर लावली तर हे नॅचरल कुंपण तयार होतं आपल्याला. आणि एक 50 ते 60% बाहेरून येणारे थ्रिप्स आपण वाचू शकतो. आणि थ्रिप्समुळे होतं काय, थ्रिप्स चावा घेतो पानांवरती, इजा होती पानांना, ओरखडे ओढले जातात आणि त्याच्याद्वारे बुरशीचा शिरकाव होतो. म्हणून थ्रिप्सचं नियंत्रण फार गरजेचं आहे. मग याच्यासाठी जर आपण केमिकल वापरायची तर ती जी कीटकनाशक आहेत, त्याच्यामध्ये कार्बोसल्फान आहे, फिप्रोनिल आहे, प्रोफेनोफॉस आहे, हे याचं जर प्रमाण आपण पाहिलं तर 1 मिली ते 1.5 मिली प्रति लिटर या प्रमाणात तुम्ही वापरू शकता. थ्रिप्समुळे बुरशीजन्य रोग वाढतात. त्याच्यामध्ये करपा हा महत्वाचा आहे. मग काळा करपा, जो मगाशी सांगितलं मी, अँथ्रॅकनोज नावाचा डिसीज आहे, तो कोलेटोट्रायकम बुरशीमुळे होतो. त्याच्यामुळे पिळ येतो कांद्याच्या पानांना किंवा कांद्याच्या माना लांब होतात. जास्त पाऊस पडायला लागला, पावसाची उघडझाप झाली, दमटपणा वाढला की हा रोग वाढायला सुरुवात करतो. किंवा त्याच्यानंतर तपकिरी करपा सुद्धा येतो, स्टेमफिलम ब्लाइट म्हणतो आपण त्याला, किंवा पर्पल ब्लॉच, जांभळा करपा सुद्धा येतो. तर हे बुरशीजन्य आजार आहेत. ते बुरशीजन्य रोग जर आले तर त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या कांदा पिकावर होतो. बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये कार्बेंडेझिम असेल, हेक्झॅकोनाझॉल, प्रॉपिकोनाझॉल, ट्रायसायक्लाझॉल किंवा नवीन जे ॲझिथ्रोस्ट्रोबिन असेल, मेटराम असेल, याचा वापर आपण याच्यासाठी करू शकतो. आणि याचा वापर करताना एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि त्याच्यामध्ये स्टिकरचा वापर करायचा. कारण कांद्याची पानं गुळगुळीत असतात, हे वाहून लवकर जातं, निघून जातं. म्हणून बुरशीनाशक, कीटकनाशक आणि स्टिकर हे कॉम्बिनेशनमध्ये वापरायचं. प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशक, कीटकनाशक वापरायची, त्याचे रिपिटेशन करायचं नाही. आणि याचं जर वाढत असेल प्रमाण तर आपल्याला पीक फेरपालट फार महत्वाची आहे. ह्या वर्षी जर कांदा लागवड केली आणि भरपूर प्रमाणात त्याच्यावर रोग आले तर पुढच्या वर्षी त्याच शेतामध्ये आपण कांदा लागवड नाही करायला पाहिजे. म्हणजे ती जी रोगाची सायकल आहे, जे चक्र आहे, ते तुटते. या रांगडा हंगामामध्ये ना, म्हणजे गोंडे येताना, फुले येताना काही प्रादुर्भाव आपल्याला दिसतात, तर त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजे? ही एक डिसऑर्डर आहे. म्हणजे फूल कधी येतं, ज्यावेळेस आपण बीजोत्पादन घेतो त्यावेळी आपल्याला फुलं आली पाहिजे, त्याच्यापासून बियाणं तयार झालं पाहिजे. पण हे प्रीमॅच्युअर
हां हां फ्लावरिंग येतं त्याच्यामध्ये. हां 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 ती याला कारण वेगळं आहे. शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आहे त्याच्या बाबतीत की बियाणं खराब आहे म्हणून त्याच्यावरती फुलं येतात, गोंडे येतात, बोल्टिंग येतं. हां हां परंतु जे वाणाचं सिलेक्शन आहे, हां आपण कुठली व्हरायटी वापरतो ते फार महत्त्वाचं आहे. खरीप हंगामातल्या ज्या व्हरायटी किंवा वाण तयार केलेले आहेत ते जास्त तापमानात सहनशील असतात, कमी तापमानासाठी सहनशील नसतात त्या. म्हणून खरीप हंगामाची जर व्हरायटी तुम्ही रांगडा हंगामात वापरली आणि एक 50 ते 60 दिवसानंतर खूप जास्त प्रमाणात तापमान कमी झालं, थंडी पडली, तर त्यावेळी त्याला 60-70व्या दिवशी गोंडे येण्याचं प्रमाण वाढायला लागतं. 10 ते 15 दिवस 15 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर कमी तापमान गेलं तर त्याला गोंडे यायला सुरुवात होतं. म्हणून जे ह्या हंगामासाठी शिफारस केलेली आहे तेच वाण तुम्ही वापरा. बरोबर बरोबर. किंवा तुम्ही कायमस्वरूपात जे लोकल वाण वापरतात तेच वापरा त्याला, म्हणजे तुम्हाला गोंडे येणार नाही. कांदा काढणी वेळी आणि काढणी पश्चात काय काळजी घेतली गेली पाहिजे? कांदा काढणीच्या अगोदर जे ते 15 दिवस पाणी आपल्याला तोडलं पाहिजे किंवा त्याच्या 50% माना पडल्या तर आपल्याला ते कांदा काढणीला आला ही त्याचं साईन आहे किंवा त्याचं एक सिम्पटम आहे तो. बरं बरं. तर ज्यावेळी कांदा काढायचा आहे 50% जर माना पडल्या तर त्याच्यात जे ॲब्सिसिक ॲसिड असतं पानांमध्ये तर ते कांद्यामध्ये उतरतं, कंदांमध्ये, आणि त्यावेळी त्याला सुप्त अवस्था तयार होते. म्हणून कांदा 50% माना पडल्यानंतरच काढायचा. जर त्या पडल्या नाही आणि आपल्याला दिवस भरत आलेत कांद्याचे तर त्याच्यावरती आपल्याला ड्रम फिरवून सुद्धा आपण त्या माना पाडू शकतो. आणि नंतर उपटलेला कांदा जो आहे तो ओळीनं एका कांद्यावर दुसऱ्या कांद्याची पात पडेल अशा पद्धतीने पसरून ठेवायचा. 3-4 दिवस तो शेतामध्ये सुकवायचा आहे. त्याची मान बारीक झाल्यानंतर त्याला 2 ते 3 सेंटीमीटर अंतर ठेवून कापायची आणि परत सावलीत सुकवून तो 10 ते 15 दिवस सावलीत सुकून त्याच्यावर चांगला रंग तयार होतो. मान लांब कापल्यामुळे त्याचं तोंड बंद होतं, त्याच्यातून बुरशीचा शिरकाव होत नाही. मान बारीक झाल्यावरती आणि तो कांद्यामध्ये ते ॲब्सिसिक ॲसिड ते उतरल्यानंतर सुप्त अवस्था तयार झाल्यावरती त्याला लवकर कोंब येत नाहीत. तर अशा पद्धतीने तो काढला पाहिजे. रांगडा हंगामात शक्यतो आपण साठवणूक करत नाही, परंतु या काळात बराचसा प्रॉब्लेम जे निर्यातदार आहेत त्यांना येतो किंवा ट्रेडर आहेत, दुसऱ्या राज्यांमध्ये आपल्याला कांदा पाठवायचा आहे तर त्यावेळी तो टिकला पाहिजे, त्याला कोंब आले नाही पाहिजे. तर याच्यासाठी चांगली टिकवण क्षमता असलेले वाण असतील तर आपण त्याला निर्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याची करू शकतो. शेवटी काय सल्ला द्याल आपल्या शेतकरी बांधवांना? इतर दोन्ही हंगामापेक्षाही रांगडा हंगामात चांगलं उत्पादन येऊ शकतं. चांगला बाजारभाव यावेळी मिळतो. कारण आपण जर पाहिलं तर वर्षभर बाजारभाव सप्टेंबर ऑक्टोबर पासून ते जानेवारी महिन्यापर्यंत टिकून राहतो. तर या काळात शेतकऱ्यांना चांगले पैसे या हंगामात मिळू शकतात. चांगलं उत्पादन आहे, पोषक वातावरण असतं, चांगलं उत्पादनही मिळतं. तर शास्त्रोक्त पद्धतीने जर याचं नियोजन केलं तर शेतकऱ्यांना चांगला नफा या हंगामात या कांदा पिकापासून मिळू शकतो. प्रेक्षको, आज आपण रांगडा हंगामातील रोपवाटिका आणि कांदा लागवड तंत्रज्ञान या विषयावरती चर्चा केली आणि जाणून घेतलं की कांदा लागवड करत असताना आपल्याला वाण निवडणं म्हणजे बियाणं निवडणं, बियाणं निवडल्यानंतर जमिनीची मशागत करणं, त्याचे गादी वाफे तयार करून घेणं आणि खताचं पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर उत्तम पद्धतीचं पीक आपल्याला मिळू शकतं आणि त्यातून आर्थिक नफा मिळू शकतो. सर, तुम्ही कृषी दर्शन कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वाची अशी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.